बाप रे, एवढी भीती वाटली ना तुम्हाला काय सांगू. आमचं घर सोडून तिसऱ्या रूमची गॅलरीच पडली. आणि नुकताच खरं सांगू, नुकताच चिमूने 4-5 फेऱ्या मारल्या होत्या. तिकडे काहीतरी खेळायला गेली होती मुलींकडे आणि पाणी प्यायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, असं तसं बोलून ती 2-3 वेळा आली. आणि जस्ट तिने घरात पाय ठेवला आणि तिथे फपकन गॅलरी पडली. एवढे जे आम्ही घाबरलो ना, आई शपथ, आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि खूप मोठ्याने आवाजानं, काय त्या मोठमोठ्या लाद्या आहेत, ते लाद्या पण ते वेगळ्या असतात ना, फार म्हणजे काय ते तुम्हाला सांगू शकत नाही. आता मला आठवतसुद्धा नाही आहे. भयंकर असं घडलं. आम्ही खूप घाबरलो. म्हटलं आपल्यात नशिबी नेहमी भीती आणि वातावरण आणि वाईट गोष्टी का होतात ना, खरंच ते कळत नाही आहे. पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचलो. खरं स्वामींची खूप मोठी कृपा आहे, सगळ्याच देवांची खूप मोठी कृपा आहे की त्या गोष्टीतून सरसावलं. अजूनही मी तिकडे खरंच तिला आता जाऊ देत नाही अजिबात, कारण तिथे अजूनही कामच चालू आहे. काय सांगणार आता, हे घरं सगळी खूप जुनी आहेत, 25-30 वर्ष जुनी आहेत. आपण म्हणतो बिल्डिंगमध्ये राहणं खूप धोकादायक आहे, पण चाळीतसुद्धा राहणं सुखाचं नाही आहे. कारण कुठे काय कधी काय होईल ना, खरंच कुणीही सांगू शकत नाही आहे. आणि खूप आम्ही खरं तर घराच्या बाहेरच थांबलो थोडा वेळ, कारण धापकन पडलो म्हटलं. सगळ्याच घरांना हादरे बसले आणि भयंकर होतं ते. खरंच अक्षरशः नाही बाबा, अंगावर काटा उभा राहिला होता. पण ठीक आहे, ओके, सगळं सरसावलं, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तासभर तर आम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्येच होतो. पण ठीक आहे, त्या घर मालकालाच आता काय समजत नाही म्हणल्यावर आता काय करणार. जाऊ द्या, 2 दिवस आणि 3 दिवसांनी करतो म्हणे. शेवटी ती गॅलरी पडली. नशीब कोण तिथे बसलेलं नव्हतं, कारण तिथे काही बायका लेडीजवर कपडे धुवायला वगैरे सुद्धा बसतात. पण नशीब, खरंच खूप मोठं नशीब आहे सगळ्यांचं. सगळे वाचले त्यातून, कारण ती रहदारीचा तो आमचा रस्ता आहे. मागच्या साईडला सुद्धा खूप सारे खोल्या वगैरे आहेत. पण काय बोलणार, जाऊ द्या. सगळं जेवण वगैरे झालं, मी दिला तो विषय सोडून आता शांत आहोत. आता चिमूला उद्या मास्क बनवून आणायला सांगितलेला आहे वाघाचा, तर तिला मी ड्रॉ करून दिलं. आता ते शहाणपणा करते आणि ती आता ड्रॉइंग करते. तर म्हटलं ठीक आहे, चल राहू दे, आता जेवायला घे. आणि दीदीसुद्धा आता जेवायला, तिला म्हटलं ये, तर ती काय यायला तयार नाही. तिचासुद्धा अभ्यास बाकी होता, कारण एक्झामसुद्धा जवळ आले, युनिट टेस्ट आलेली आहे. तर ठीक आहे, आता जेवून घेऊया. पप्पा काय आमच्या आता आले नाही घरी, आता ते उद्या सकाळीच येतील. बघू आता. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि आमच्या प्रसंगात आम्ही वाचलोय ते खूप महत्त्वाचं. आणि प्रत्येकाचं आयुष्य हे खरं सुखाने आणि समाधानाचेच असावं. भले चटणी भाकर का होईना, पण त्यातसुद्धा समाधानाने असावं. खरंच कोणाच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ नये. तर चला, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.